नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. देवाबरोबरच्या एका जुन्या करारापासून ते एका अगदी नवीन करारापर्यंतचा प्रवास. आणि या सगळ्यामध्ये एका मध्यस्थाची भूमिका किती निर्णायक होती हे आपण समजून घेणार आहोत. तर ही गोष्ट सुरू होते एका पर्वताच्या पायथ्याशी आणि तिथल्या लोकांच्या तोंडून निघालेल्या एका वाक्याने, देवाने आमच्याशी बोलू नये, नाहीतर आम्ही मरून जाऊ. विचार करा, केवढी प्रचंड भीती असेल ही. ही काही साधी भीती नव्हती हे तर जीवाचं भय होतं. आणि या भयामुळेच देव आणि मानव यांच्या नात्यात एक खूप मोठी मूलभूत समस्या आहे हे उघड झालं. या स्रोतानुसार गंमत अशी आहे की देवाची जी पूर्ण पवित्रता आहे तिच्या समोर मानवी अपूर्णता टिकूच शकत नाही. दोघांची थेट भेट झाली की परिणाम एकच, मृत्यू. हा एक असा अडथळा होता जो पार करणं गरजेचं होतं, पण ते जवळजवळ अशक्यच वाटत होतं. आणि याच अशक्यप्राय अडथळ्यामुळे पहिल्या कराराची म्हणजे फर्स्ट कव्हेनंटची गरज निर्माण झाली. हा करार एका मानवी मध्यस्थावर आधारलेला होता. या करारामुळे लोकांना देवाशी कसं नातं ठेवावं याची एक पद्धतशीर चौकट मिळाली. पण लक्षात घ्या, ही व्यवस्था तात्पुरती होती आणि कुठेतरी अपूर्णही होती. पण गंमत बघा, हा मध्यस्थीचा मार्ग स्वीकारल्या मानवी स्वभावातली एक मोठी कमजोरी लगेचच समोर आली. करार झाला आणि लगेच मोडलाही गेला. म्हणजे खरा मुद्दा हा होता की समस्या नियमांमध्ये नव्हती. नियम तर परिपूर्ण होते. खरी समस्या होती ती नियम पाळण्याच्या मानवाच्या क्षमतेमध्ये. माणसंच अपूर्ण होती. हे नियमशास्त्र म्हणजे एका डायग्नॉस्टिक टूलसारखं होतं असं म्हणायला हरकत नाही. ते पाप नावाच्या आजाराचं निदान अगदी अचूक करत होतं, पण त्यावर काहीही इलाज देऊ शकत नव्हतं. तर मग या पहिल्या व्यवस्थेच्या अपयशानंतर पुढे काय झालं? बरं, इथेच एका नवीन उपायाचं आणि एका नवीन, अधिक चांगल्या मध्यस्थाचं वचन देण्यात आलं. देवाने स्वतः वचन दिलं की भविष्यात एक असा मध्यस्थ येईल जो पहिली व्यवस्था जिथे अयशस्वी ठरली होती तिथे यशस्वी होईल. कारण बघा, एक सामान्य माणूस तो कितीही नीतिमान असला तरीही ही समस्या सोडवू शकला नसता. का? कारण तो स्वतःच त्या निर्मितीचा भाग होता जिला तारणाची गरज होती. ह्या नवीन आणि श्रेष्ठ मध्यस्थासाठी एका नवीन प्रकारच्या कराराची गरज होती. आणि हा नवीन करार एका वेगळ्याच, एका विशेष बलिदानाने स्थापित होणार होता. आणि हा तोच क्षण आहे जिथे ते वचन पूर्ण होतं. या एका घटनेने देव आणि मानव यांच्यातल्या नात्याचा संपूर्ण पायाच बदलून टाकला. बरं, आता दोन्ही करारांमधला फरक आपण एकाच ठिकाणी पाहूया. म्हणजे बघा, मध्यस्थ कोण होता? जुन्या करारात मोशे, तर नवीन करारात ख्रिस्त. रक्त कोणाचं होतं? प्राण्यांचं विरुद्ध दैवी रक्त. आणि नियम कुठे लिहिलेले होते? दगडांवर विरुद्ध थेट मानवी हृदयावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा परिणाम काय झाला? जुन्या कराराने पाप दाखवलं म्हणजे मृत्यू, तर नवीन कराराने जीवन दिलं म्हणजे सामर्थ्य. हा जो बदल आहे ना, दगडावरच्या नियमांपासून ते थेट हृदयावर कोरलेल्या नियमांपर्यंतचा, हेच या नवीन कराराचा सार आहे. तो जुना मार्ग म्हणजे दगडांवर कोरलेले नियम फक्त दोषच देऊ शकत होते, कारण ते नियम तंतोतंत पाळणं कुणालाही शक्यच नव्हतं. आणि इथेच त्या नवीन मध्यस्थाचं बलिदान सगळं चित्र बदलून टाकतं. त्या बलिदानाने जुन्या नियमांची शिक्षा पूर्ण केली आणि एका नवीन मार्गाची दारं उघडली. या स्रोतानुसार नवीन करारामध्ये पवित्र आत्मा तेच नियम माणसाच्या हृदयावर लिहितो. आणि यामुळे फक्त बाहेरचं वर्तन नाही, तर आतून, मुळातून इच्छाच बदलून जाते. म्हणजे आता आज्ञा पाळणं हे काही नियमांची यादी पूर्ण करण्यासारखं राहिलेलं नाहीये. उलट ते आतून बदललेल्या, रूपांतरित झालेल्या हृदयाचा एक नैसर्गिक परिणाम बनतं. आणि यामुळे आपण ह्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर येतो. नियमशास्त्राच्या भूमिकेतच एक आमूलाग्र बदल होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, नियम बदलला नाही, बदलला तो माणूस. जे नियमशास्त्र एकेकाळी दोष लावत होतं तेच आता जीवनाचा मार्ग बनलं. असं नाही की नियम सोपे झाले, तर लोकांना ते नियम पाळण्याचं सामर्थ्य मिळालं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जे लोक स्वतःच्या ताकदीवर नियम पाळू शकत नव्हते त्यांच्यासाठी ते मृत्यूचं शास्त्र ठरलं. पण जे आत्म्याच्या सामर्थ्याने जगतात त्यांच्यासाठी तेच जीवनाचं शास्त्र बनतं. कारण
देवावर प्रेम करण्याचा आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याचा जो मूळ नैतिक नियम आहे तो एकच आहे आणि तो कधीही बदलला नाही. तो तेव्हाही परिपूर्ण होता, आजही आहे. तर मग शेवटी प्रश्न उरतो की नियम तोच असेल तर खरं काय बदललं? या स्रोतानुसार खरा बदल देवाच्या अपेक्षांमध्ये नाही तर माणसाच्या हृदयात झाला आहे. त्याच हृदयात जिथे तो नवीन करार कोरला गेला.